कोल्हापुरातील अलमट्टी धरणाच्या उंचीवाढी विरोधात आज चक्का जाम आंदोलन होणार आहे। सांगली कोल्हापूर हद्दीवरील अंकली पुलावर हे आंदोलन होणार आहे। सकाळी 10 वाजता हे आंदोलन सुरू होईल। स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन आणि विविध संघटना, राजकीय पक्ष याच्यात सहभागी होणार असल्याचं कळत आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी विशाल पुजारी आहेत। विशाल, आज या अलमट्टी धरणाच्या उंचीवाढी विरोधात चक्का जाम आंदोलन होत आहे, नेमके कोण कोण याच्यात सहभागी होणार आहेत? नक्कीच दीपाली, अलमट्टी धरणाच्या उंचीवाढी विरोधात गेल्या अनेक वर्षांपासून अनेक संघटना ज्या आहेत त्या निवेदन देत आहेत, आक्रमक होत आहेत। मात्र तरी देखील सरकार याबाबत ज्या गांभीर्याने पाहायला हवं त्या गांभीर्याने पाहत नसल्यामुळे आता ही आंदोलनाची वेळ जी आहे ती आलेली आहे। आज कोल्हापूर सांगली हद्दीवरच्या अंकली पुलावर चक्का जाम आंदोलन होणार आहे। अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या विरोधात हा लढा जो आहे तो या संपूर्ण आंदोलनातून पाहायला मिळणार आहे। कर्नाटक शासनानं अलमट्टी धरणाची उंची 5 मीटरनं वाढवणार असल्याचं सांगितल्यानंतर हे जे आता कुठेतरी संघटना असतील, राजकीय पक्ष जे आहेत त्या आक्रमक होताना दिसत आहेत। आज या आंदोलनामध्ये महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन या संपूर्ण आंदोलनाचं सगळं जे नेतृत्व आहे ते पाहायला मिळेल। याच्यामध्ये पूरबाधित जी गाव आहेत त्यामधले काही ग्रामस्थ असतील, शेतकरी असतील आणि त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटना सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। आमदार काँग्रेसचे आमदार सतेज पाटील सुद्धा यांनी या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग जो आहे तो घेतलेला आहे, ते देखील असण्याची शक्यता आहे। त्यामुळं या सगळ्या आंदोलनामध्ये अनेक राजकीय पक्ष सुद्धा पाहायला मिळणार आहेत। ही सगळी परिस्थिती जर पाहिली तर गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी आहे की अलमट्टी धरणाचा जो फटका आहे तो कोल्हापूर, सांगली, सातारा या 3 जिल्ह्यांना बसतो। या 3 जिल्ह्यामधले अनेक शेतकरी असतील, उद्योजक असतील, व्यापारी असतील, यांना या सगळ्या पुराचा फटका बसतो। आणि आता ही आजचं जे आंदोलन आहे ते आंदोलन सरकारनं या सगळ्या अलमट्टी धरणाच्या उंची वाढी विरोधात आपली भूमिका मांडावी ही एक मागणी जी आहे ती आंदोलनातून करण्यात येणार आहे। आंध्र प्रदेश, कर्नाटकनं त्याबाबतची या अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीबाबत त्यांची भूमिका जी आहे ती सर्वोच्च न्यायालयात मांडलेली आहे। महाराष्ट्र सरकारनं अद्याप कोणतीही भूमिका मांडलेली नाही। त्यामुळे या आंदोलनातनं ती सगळ्यात महत्वाची मागणी असणार आहे। राज्य शासन याकडे कसं पाहणार हे सगळ्यात महत्वाचं असणार आहे। आजचं आंदोलन जे असणार आहे ते चक्का जाम आंदोलन असणार आहे। अंकली पुलावर आता थोड्याच वेळात काही शेतकरी असतील, ग्रामस्थ असतील, राजकीय नेते जे आहेत ते आता पोहोचतील आणि हे आंदोलन जे आहे ते या आंदोलनाला सुरुवात होईल। निश्चितच धन्यवाद विशाल, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।